आहे. आता बघा शेवटचा पार्ट आहे आपला, बरोबर 5 मिनिटं लागतील. तर एक प्रकारचा पॅटर्न कसा आहे, प्रश्नांचा पॅटर्न कसा आहे. तर पहिलं बघा पॅटर्न आहे सेंटर आणि स्टेट हे मिक्सअप झालेले आहेत. मिक्सअप सेंटर आणि स्टेटच्या तरतुदी मिक्सअप करतात आणि प्रश्न विचारतात, बरोबर आहे. म्हणजे बघा केंद्राच्या अधिकाऱ्याची नियुक्ती राष्ट्रपती करतात असा प्रश्न पाहिला होता आपण कोणाचा महाधिवक्ताबद्दल, ठीक आहे. त्यानंतर राज्याच्या अधिकाऱ्याची नियुक्ती राज्यपाल करतात. एवढं जर माहिती असेल तर एमपीएससी काय करते, दोन्ही स्वॅप करते, मागे पुढे करते, ठीक आहे. तर लक्षात घ्या, जसं की महाधिवक्ता राज्याचा राज्यपाल नियुक्ती करतो, महान्यायवादी राष्ट्रपती नियुक्ती करतात, जिल्हा न्यायाधीश राज्यपाल हायकोर्टच्या सल्ल्याने आणि हायकोर्टचे न्यायाधीश जे असतात ते राष्ट्रपती करतात. हे फक्त इथे लक्षात ठेवायचं आहे, राज्यपाल नाही, ठीक आहे. दुसरा पॅटर्न कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट देतात, बरोबर. कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट म्हणजे काय करतात बघा, दोन एकामेकाच्या विरुद्ध पर्याय देतात, ठीक आहे. म्हणजे त्यापैकी दोनपैकी एकच बरोबर असतो असा एक पॅटर्न आपल्याला दिसतो. उदाहरण बघा, राष्ट्रपती समजा राष्ट्रपतीच्या ठिकाणी राज्यपाल करतात, राज्यपालाच्या ठिकाणी राष्ट्रपती करतात, ठीक आहे. हा दुसरा पॅटर्न लक्षात आला. त्यानंतर तिसरा पॅटर्न बघा, एक्स्ट्रीम वर्ड्स हे एलिमिनेट करायचे असतात, बरोबर. जसं की मुख्यमंत्र्यासहित, बरोबर. तो एक प्रश्न जो पाहिला 15% मंत्रिमंडळ असायला पाहिजे, मुख्यमंत्र्यासहित आहे, व्यतिरिक्त नाही, एक्सक्लुडिंग नाही. म्हणजे कोणते कोणते, सर्व, केवळ, कधीही नाही, हे एक्स्ट्रीम वर्ड आहेत आणि जनरली चुकीचे असतात. इकॉनॉमीमध्ये एक प्रश्न आला होता, इकॉनॉमीचा प्रश्न आहे CPI-IW प्रश्नात सर्व कामगारांना, बरोबर आहे, केवळ किमान वेतनासाठी, हे सर्व एक्स्ट्रीम वर्ड्स आहेत. सर्व, केवळ हे सगळे एक्स्ट्रीम वर्ड्स आहेत. पुढचा प्रश्न, स्वॅपिंग म्हणजे काय, कलम आणि संकल्पना स्वॅप करतात, ठीक आहे, किंवा नावं चेंज करतात. म्हणजे काय, उदाहरण बघा, HVR अयंगार आणि SN मुखर्जी, ठीक आहे. तर यांची नावाची अदलाबदल केली, हा आपण प्रश्न पाहिला. कलम चेंज करतात, कलम सुद्धा चेंज करतात, असा एक पॅटर्न दिसतो आपल्याला. त्यामुळे अशा पद्धतीची प्रश्नाची प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. आणि शेवटचा प्रकार कुठला दिसतो आपल्याला, तर रिपीटेड क्वेश्चन दिसतात, काही रिपीट झालेले प्रश्न. कुठले कुठले बघा, तर एकाच प्रकारचे प्रश्न एमपीएससी पुन्हा पुन्हा विचारतात. जसं की महाधिवक्ता याचा प्रश्न 100% आहे, विधान परिषदेचा प्रश्न आहे आपल्याला, ठीक आहे, आणि निवडणूक आयोगाचा प्रश्न आहे. हे प्रश्न 100% वारंवार प्रश्न येणारे आहेत. त्यानंतर शेवटचा प्रश्न बघा, तर आर्टिकल नंबर ट्रॅप म्हणजे काय, आर्टिकल नंबर म्हणजे काय, तर आर्टिकल चेंज करतात, बरोबर. जसं 156 विचारायच्या ठिकाणी 158 तिथे टाकतात आणि त्याची तरतुदी येतात, बरोबर आहे. आणि 170 विधानसभेऐवजी 171 लिहिणे, बरोबर. म्हणजे काय, नेहमी लक्षात ठेवायचं आपल्याला, काही कलम राज्य विधिमंडळाशी संबंधित कलम सुद्धा माहिती पाहिजे, बरोबर आहे. तर हे 6 प्रकारचे पॅटर्नचे प्रश्न आपल्याला पॉलिटी ग्रुप सी कंबाईन मध्ये दिसते. ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, अशा प्रकारच्या प्रश्नाची पॅटर्न आहे, बरोबर. तर हे जे व्हिडिओ आहे, हे जे लेक्चर आहे, तुम्हाला येणाऱ्या ग्रुप सी, बरोबर आहे, तिथून 100 दिवस, किमान 100 दिवस तरी बाकी आहेत. तर त्या दिवसामध्ये हे जे ह्या प्रकारचे जे प्रश्न आहेत आणि हा जो डेटा आहे, तुम्हाला तुमच्या अभ्यासात भर घालण्यासाठी मदत होईल. आणि येणाऱ्या काळात आपण इकॉनॉमीचे सुद्धा अशाच प्रकारचे लेक्चर घेऊन येऊ. गेल्या 5 वर्षाचे झालेले प्रश्न, त्याच्या ट्रिक्स आणि त्याच्या एलिमिनेशन टेक्निक्स आणि महत्त्वाचा डेटा हे आपण आपल्या YouTube चॅनल घेऊन येण्याचा प्रयत्न करू. थँक्यू.